नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग। तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली। आता 4:30 वाजले। मी 4 वाजता उठली होती, सर्व आवरून घेतलं, त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते। आणि आज आहे माझ्या घरी नवनाथ येणार आहे जेवायला, त्यासाठी ना मी सकाळी लवकर उठली आहे। आणि नवनाथाच्या पारायणाच्या दिवशी ना उद्यापनाच्या दिवशी भरपूर काही करावं लागतं। आपण जेवढं पित्राला करतो ना त्याचप्रमाणे ना सर्व असं पदार्थ करावं लागतात नवनाथ पोथीला पण। तर त्याचं चालू आहे तयारी। तर आता आहे ना सकाळी सहज म्हणजे नवनाथ जेवू घालून द्यायचे, कारण दुपारून पाऊस असतो ना त्यामुळं। पण आज आहे ना सकाळी पण पाऊस चालू आहे, तर काय माहिती आता उघडतो का नाही, पण स्वयंपाकाची तर तयारी चालू आहे। तर आता आहे ना थापी वड्या करते आणि खिरीसाठी ना तांदूळ पण भाजून आहे ना भिजत ठेवले मी। आणि इकडे आहे ना थापी वडी पण करते आणि आळू वडी करायची, भरपूर काही असतं। आळू वडी असतं, मेथीची भाजी, हरभऱ्याची उसळ असते सुक्की, परत खीर, कढी, रशी असते, भात असतो, पोळ्या असतात, वडे असतात, कुरडई भज्या असतात, भरपूर काही काही असतं। तर आता सुरुवातीला आहे ना मी तांदूळ भिजत घालून दिले, भात केला सुरुवातीला, प्रथम भात केला, त्यानंतर खिरीसाठी तांदूळ भिजत घातले एका साईडला। आणि इकडे आहे ना लगेच थापी वडी करून घेते, गॅसवरच स्वयंपाक करते, कारण बाहेर आहे ना खूप अंधार आहे, त्यामुळे चुलीवर काही स्वयंपाक करत नाही मी, तर गॅसवरच करते। थापी वडी ना थापून घेतली, त्यानंतर आहे ना हरभरे आहे ना रात्री मी भिजत टाकले होते, तर ते ना आता कुकरला 1-2 शिट्टी करून घेते, म्हणजे चांगले शिजून जातील। आणि त्यानंतर आहे ना भाजी बनवते, त्याची सुक्कीच भाजी बनवायची हिरव्या मिरच्या वगैरे टाकून। तर सुरुवातीला आहे ना अगोदर शिट्टी करून घेते त्याची, स्वच्छ असे धुवून घेतले। आणि लाल हरभरे हे सफेद नाही आहे, तर लाल हरभरे ना चवीला छान लागतात, मग तेच केले आणि मीठ टाकले त्यामध्ये। कुकरला आहे ना 4 शिट्ट्या करून घेते। आणि अगोदर आहे ना ह्या कुकरमध्ये मी हरभऱ्याची डाळ शिजून घेतली होती आमटीसाठी, तर त्याच कुकरमध्ये ना त्यानंतर हरभरे टाकून दिले, म्हणजे उकडायसाठी। तर इकडे आहे ना लगेच आळूची वडी करून घेते। तर आळूचे पानं पण आमचे घरचेचे, बाहेरून आणले मी, अंधार होता पण बॅटरी घेऊन गेले आणि आळू पानं घेऊन आले, तर त्याची पण आहे ना वड्या लावून देते। त्यानंतर मग बरंचसं काही राहतं, बरंच वेळ लागतो या स्वयंपाकाला, कारण मी आज एकटीच होते ना, वहिनी येणार होत्या पण त्या लेट येणार होत्या, त्यामुळे आहे ना मग मी एकटीच होती। तर म्हटलं चला एक वस्तू आहे ना करून ठेवावं, जेवढं कमी होईल तेवढं। आणि मुलं आहे ना शाळेतून आल्यानंतर येणार होते, 11:30 वाजता शाळेतून येताना, त्यानंतर येणार होते मुलं पण जेवायला, तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजेत ना, भरपूर स्वयंपाक असतो ना, त्यामुळं मग सकाळी लवकरच उठली होती मी 4:30ला। आणि त्यामध्ये ना लाईट पण गेली, आत्ता लाईट नाही आहे, तर लाईट पण गेली होती, तर चालू होतं मोबाईलची बॅटरी कवरच स्वयंपाक करायचं काम। तर चला आता आहे ना आळूचे वडे करून घेते आणि इथंच आहे ना गॅसवरतीच आहे ना वाफायला ठेवते, म्हणजे याच्यामध्ये कढईमध्येच ठेवणार आहे मी वाफायला, चाळणीमध्ये पाण्यावरती काही ठेवणार नाही, कढईमध्ये पण पटकन होतात ना मग त्यामुळे ना कढईवरतीच वाफायला ठेवून देते। आणि थोडेसं लगेच मेथीची भाजी एका साईडला करून घेते आळूच्या वड्या होईपर्यंत, तोपर्यंत कुकर पण होतं आहे। तर असंच एक आहे ना पटपट आवरून घेते, म्हणजे मग आहे ना लवकर आवरल्या जाईल। आणि पाऊस पण चालूच आहे बाहेर, पाऊस काय उघडेला नाही आहे, तर अशा पद्धतीने ना ह्या आळू वड्या करून घेतल्या मी। सर्व आळू वड्या आहे ना अशाच केल्या, 7-8 आळू वड्या केल्या आहे। आणि आता आहे ना ह्या कुकरमध्ये याच्यामध्ये कढईमध्ये लावून देते अशा पद्धतीने। वरतून थोडंसं तेल टाकते, तेल टाकून आहे ना झाकण ठेवते, म्हणजे ना 5-1 मिनिटामध्ये छान अशा वाफवल्या जातात। आणि अशाच पद्धतीने ना मी असे पण वड्या करीत असते, खूप छान लागतात बरं का या वड्या खायला। आणि काही आहे ना म्हणजे जेवढ्या लागतील तेवढ्या बाकीच्या नंतर करता येतील। तर बघा इथं आहे ना दिवस पण उजडला आहे, आता 6:30 वाजले आणि रशी पण झाली एका साईडला चहा ठेवला आहे मी। तर अशा पद्धतीने, आणि पाठीमागं बघा किती पसारा झाला आहे सर्व। तर आता आहे ना हे सर्व आवरून घेते आणि त्यानंतर आहे ना तुमच्याशी बोलते थोडंसं। तर चला आता। हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी उर्मिला, माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली। आज खूप छान असा व्हिडिओ होणार आहे। तर आज आहे ना नवनाथ जेवायला येणार आहे माझ्या घरी, तर आज आहे ना नवनाथाच्या पोथीचं उद्यापन आहे ग्रंथाचं, तर त्याच्यासाठी ना आज नवनाथ जेवायला येणार आहे। तर चला मी काय काय बनवते ते दाखवते तुम्हाला। लाईट नाही आहे म्हणून मग मी बाहेर पण पाऊस चालू आहे आमच्याकडे, 2 दिवसापासून आहे ना पाऊस चालू आहे बारीक बारीक, तुम्हाला बुरकं दिसत असेल व्हिडिओमध्ये थोडंसं। तर लाईट पण नाही ना घरामध्ये, तर मग मी बाहेर येऊनच आहे ना व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर आता आहे ना
सकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर अगोदर मी तुम्हाला दाखवलंच, मी लाईट नव्हती पण मग मोबाईलच्या उजेडामध्ये मी दाखवलंच मी काय काय बनवलंय ते. तर चला थोडक्यात मी तुम्हाला शेअर करते मी काय काय बनवते ते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर पाऊस पण चालू आहे, त्यामुळे आता उघडतो का नाही काय माहिती. सकाळीच नवनाथ जेव घालणार आहे मी, कारण दुपारून पण पाऊस येतो ना, त्यामुळे म्हटलं सकाळीच जेव घालू. पण सकाळीच पण पाऊस चालू आहे. तर बघू आता काय काय होतं ते. स्वयंपाकाची तर तयारी चालू आहे. तर भरपूर काही करणार आहे स्वयंपाकामध्ये, आणि वहिनी पण येणार आहे मदतीला माझ्या. मला आता आहे ना वहिनी अजून काय आल्या नाही, ते आल्यानंतर मग मी दाखवतेच तुम्हाला, करते मी काय काय बनवते ते दाखवते तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि आज आहे ना थोडी घाईच आहे, कारण भरपूर काही बनवायचं असतं ना. आपण जे पित्रासाठी बनवतो ना ते सर्व काही बनवायचं असतं नैवेद्यासाठी. फक्त आहे ना मिक्स भाजी जी राहते ना ती बनवती नाही, बाकी सर्व बनावं लागतं. तर चला काय काय बनवते ते दाखवते मी तुम्हाला. तर चला वहिनी पण आलेले आहे, त्या बाहेर पोळ्या करताय चुलीवरती. आणि मला म्हणे का तुम्ही ना वडे काढून घ्या. तर मी ना कुरड्या तळून घेतल्या अगोदर, आणि त्यानंतर आहे ना वडे करून घेते. तर वड्याचं पीठ आहे ना मी मिक्स म्हणजे दळून घेतलं होतं अगोदरच. त्यामध्ये ना मीठ, मिरची, लसूण, जिरे, हिरवी कोथिंबीर आणि भरपूर काही असं टाकलं होतं. तर आणि आता आहे ना ओल्या कपड्यावर आहे ना स्वच्छ असं कॉटनचा रुमाल घेतला होता, त्या ओला करून घेतला तो, आणि त्यावरती वडे करते. म्हणजे ना अलगद तेलामध्ये पडतात, तेल वगैरे उडत नाही आपल्या हातावरती, आणि पडायला पण इतके इझी पडतात ना, तर खूपच छान. तर अशा पद्धतीने तुम्ही पण वडे एखाद्या वेळेस आहे ना करून बघा, उडदाचे वडे. तर यामध्ये ना फक्त उडदाची डाळच टाकलेली मी, बाकीचं काही टाकलेलं नाही आहे. आणि मसाला तुम्हाला तर माहिती, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिरे एवढं दळून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना मिक्स करून घेतलं चांगलं, आणि आता आहे ना वडे करून घेते. तर मला आहे ना ह्या कपड्यावरती खरंच खूप छान पडतायत. मला आहे ना माझी विराजने आयडिया दिली की म्हणे मम्मी तू आहे ना असे कपड्यावरती करून बघ म्हणे, ते पटकन पडतील म्हणे. मी आहे ना चमच्यावरती करायच्या अगोदर, वाटीचा चमचा असायचा ना त्यावरती करायच्या अगोदर, पण ते वडे ना थोडेसे म्हणजे तेल गेलं का चमच्यामध्ये, तर पाणी जर गेलं ना तर पाणी उडायचं. तर तो मला बोलला की मम्मी कपड्यावर करून बघ म्हणे, कपड्यावर खूप छान येतील म्हणे करता. तर तू ट्राय करून बघ म्हणे. पण मग मी ट्राय करून बघितलं ना, खरंच खूप छान असे वडे आले. आणि पडलंय पण इतके इझी ना, तर बस वेळ पण नाही लागला, कारण पटपट होता ना कपड्यावरती. तसं चमच्यावरती ना थोडा वेळ लागतो करायला, पण कपड्यावरती काहीच वेळ लागला नाही मला. तर मी तुम्हाला दाखवते तळल्यानंतर आहे ना इतके म्हणजे असे फुगता पण खूप आहे, खूप छान असे सॉफ्ट आणि होता. थोडंसं आहे ना मला सर्दी पण झाली, त्यामुळं माझा आवाज थोडासा म्हणजे का असा खरखर येतोय. तर हे बघा अशा पद्धतीचे आहे ना वडे होतात आपले, एकदम टम्म फुगतात, आणि अजिबात तेल वगैरे उडलं नाही. आणि एकदम असं भारी वाटलं हे वडे करताना, कारण कपड्यावरती केले ना तेल वगैरे काहीच उडलं नाही, आणि फुगले पा किती टम्म, असे टम्म फुगले, किती छान झाले ना. तर बघा अशा पद्धतीने ना हे वडे झाले, आणि छिद्र पण त्याचं एकदम छान झालं आहे. तसे आहे ना चमच्यावर होती नाही बरं का असे, तर असे आहे ना एकदम पटकन झाले. तर आता आहे ना सर्व स्वयंपाक झाला आहे. तर नैवेद्याचं ताट पण भरून आणलं आहे मी देवासाठी. तर इथं आहे ना धूप दीप सर्व लावून घेतलं आहे, आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. पाणी पण फिरून घेतलं आहे. थोडासा कापूर लावती, इथं भीमसेन कापूर आणलेला आहे ना तो लावती आहे. ऊद पण जाळला आहे, आणि आरती लावलेली आहे, समई पण लावलेली आहे. तर अशा पद्धतीने ना पूजा मांडली आहे मी. छोटीशी पूजा होती, पण दरवेळेस आहे ना अशीच मांडत असतो. आणि दरवेळेस आहे ना नवनाथ आम्ही सकाळीच जेव घालत असतो, कारण शाळा सुटेल असते ना सकाळी, त्यामुळं मुलं येतात सकाळी. मग त्यामुळं दुपारून आहे ना असे मळ्यामध्ये जास्तचे काम असतात, त्यामुळं मग तिकडं जात असतात. तर हे बघा अशा पद्धतीने ना माझी पूजा झाली आहे, आणि नैवेद्य पण दाखवून झाला. आता ताटं करून घेते आणि नवनाथांना जेवायला देते. तर हे बघा ताटांमध्ये मी तुम्हाला दाखवतेच मी काय काय केलंय ते. तर बघा एवढंच केलंय मी, ताटामध्ये आहे ना तेवढं पक्वान केले. सांगत बसण्यापेक्षा ताटच दाखवले मी तुम्हाला. नवनाथ पण आले, त्यांची पण पूजा करून घेते. पाय धुवून घेतले, आणि पायांना आहे ना कुंकू लावून घेतलं मी. त्यानंतर मिस्टरांनी भस्म लावला त्यांना, आणि शाल दिली, आणि 11-11 रुपये दक्षिणा दिली. म्हणजे अशी पूजा केली आहे मी. त्यानंतर जेवायला दिलं, आणि मुलांची चालूच होती मजाक मस्ती. झाडच लागत नाही.
काय ताटत आहे ना कपड्यावर केस वर घ्या भाऊ काय आवडत कपड्यावर बसला तसे आम्हाला करून देते नाही ना कोण म्हणजे ये ना लहान पोरं चिल्लर नाही घेऊन अरे पावसाने वल्ले होऊ नये म्हणून चिल्लर आणली पायी पेटून जायचं आम्हाला घालायला देतो आमच्याकडे कुठं नाही वाढणार कोणती हा कपड्यात दोन अंगठी दिवला कमी सांगू नाही नाही लालूच्या आज मॅच टाका म्हणे आज काय मॅच आज पावसाची मला माहिती आहे पावसात मॅच सध्या सकाळी घेऊन ये बरं का? आपलं सरकार उपवास आहे तिला. संध्याकाळी अमेरिकाला आहे ना मला उपवास आहे. त्यांचे काल विचार श्रावण महिना उपाशी तिला स्वयंपाक अमेरिकेला तेच नाही शेतीचं एखादं उत्पादन नाही झालं सगळं सरकार खरेदी करतं समुद्रात घेऊन प्रदोष झाले ते प्रदोष मी तर मोठी यामध्ये सोडली काय झाली लाशी हो ना प्रदूष झाले बरं, 1 रुपया ठेवून देऊ कोणी? कोणतं काही होत नाही का त्याला माहिती आहे. काय गाडी काय लागायची गाडी गिरल्यावर काय लागते जाळी जाळी बदलली गिरलीची दाळ टाकली गिरी चालत नाही का बोल ना काहीतरी. अरे